श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या मेष राशीच्या राशीफळाला सुरुवात करते. जानेवारी 2024 हा संपूर्ण महिना तुम्हाला कसा राहणार आहे, तुमच्या जीवनामध्ये शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय या गोष्टीमध्ये कसे सुख प्राप्त होणार आहे आणि कोणत्या बाबतीमध्ये अडचणी थोड्याशा जाणवत आहेत, या सर्व संदर्भात आपण इत्थंभूत माहिती घेणार आहोत ज्योतिषशास्त्राच्या आधारावर. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला विश्लेषण करून हवं असेल, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटत असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. मेष राशीप्रमाणे गोचर ग्रहांची स्थिती काय लाभलेली आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे हेच आपण समजून घेत आहोत. लग्नस्थानामध्ये गुरु, षष्ठ स्थानामध्ये कन्या राशीमध्ये केतू, वृश्चिक राशीमध्ये बुध आणि शुक्र, धनु राशीमध्ये रवी, मंगळ, कुंभ राशीमध्ये शनी आणि मीन राशीमध्ये राहू, अशा प्रकारे गोचर ग्रहांची स्थिती तुम्हाला संपूर्ण महिनाभर लाभत आहे. यामध्ये रविदेव मकर राशीमध्ये 14 तारखेला उत्तर रात्री 2:43 गोचर करण्यास सुरुवात करतील आणि शुक्रदेव 18 तारखेला पुढच्या राशीत अर्थात धनु राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करणार आहेत. मग हे गोचर तुम्हाला कसं लाभदायक आहे हे समजून घेताना सर्वप्रथम आपण व्यक्तिगत जीवनाच्या दृष्टीने विचार करूयात, व्यक्तिमत्वाचा विचार करूयात. लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव हे भाग्यस्थानात आलेले आहेत. भाग्यस्थान हे आपल्या करिअरला दर्शवतं. आपल्या जीवनातील अडचणी, समस्या या दूर होऊन एखादं चांगलं आध्यात्मिक, धार्मिक आणि त्याचबरोबर तुम्हाला हितोपयोगी अर्थात समाज हितोपयोगी कार्य तुमच्याकडून करून देण्याचं कार्य सुद्धा हे मंगळदेव करतील. अर्थात लग्नस्थानाची स्थिती अतिशय शुभ आहे. मग ही स्थिती शुभ का म्हणता येईल? कारण लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव हे त्रिकोण स्थानात गेलेले आहेत. पंचम स्थानाचे अधिपती सूर्यदेव हे सुद्धा त्रिकोण स्थानात गेलेले आहेत. लग्नेश पंचमेश जेव्हा त्रिकोण स्थानात जातात त्यावेळेस तुम्हाला स्वतःच्या मधील जो आत्मविश्वास नाहीसा झालाय किंवा कमी पडतोय असं जेव्हा वाटतं तर या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत होते. मग हा संपूर्ण महिना तुमच्या जीवनामध्ये उत्साह, आनंद प्राप्त करून देणारा, काहीतरी नवीन शिकावं, नवीन काहीतरी करावं या पद्धतीने मार्गक्रमण करणारा असा राहणार आहे. स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच अभ्यासासाठी हा कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल. जानेवारी 2024 याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फॉर्म फिलअप करायचे असतील तर नक्की तुम्ही करू शकता. तुम्हाला शुभ ग्रहमान आहे आणि शुभ ग्रहमानामध्ये केलेले प्रत्येक कार्य हे सफल होत असतं. त्यामुळे हा महिना तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य हाती घेण्यासाठी म्हणता येईल. धनस्थानाची स्थिती पाहिली असता धनेश शुक्रदेव हे अष्टमात गेलेले आहेत. अष्टमातील शुक्रदेव हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये संचयाला व्यत्यय आणतील किंवा पैशा संदर्भातील अडचणी निर्माण करून देतील. परंतु आपल्या कुंडलीप्रमाणे म्हणजे तुमच्या वैयक्तिक कुंडलीप्रमाणे जर शुक्रदेवांची स्थिती शुभ असेल तर तुम्हाला हे परिणाम प्राप्त होणार नाहीत किंवा हा त्रास जाणवणार नाही. परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी अचानक प्राप्त होऊ शकते. अचानक त्यामध्ये फायदा प्राप्त होऊन देऊ शकतो. म्हणजे हे शुभ आणि किंचित प्रमाणामध्ये अशुभ परिणाम करून देणारं संमिश्र धनस्थानाचं फळ शुक्र महाराज तुम्हाला घेऊन येत आहेत. याचबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात. पराक्रम, परिश्रम स्थान म्हणून ओळखलं जाणारं हे तिसरं घर, या स्थानाचे अधिपती बुध महाराज हे आपल्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानामध्ये शुक्रदेवांच्या युतीमध्ये आहेत. यामुळे तुम्हाला कुठलेही काम करताना तुमच्या वाणीतून दोष निर्माण होतो. एखाद्याला फटकन तुमचा एखादा चुकीचा शब्द जातो आणि समोरच्याचं मन तुम्ही नाराज करता आणि या गोष्टीमुळे तुम्हाला स्वतःला पुढे जायचं असतं किंवा तुम्ही ते करू शकत असता पण तुम्ही पुन्हा मागे येता. अशा काही समस्यातनं जर तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी आता कालावधी उत्तम म्हणता येईल. 7 जानेवारीपासून 7 जानेवारी नंतर तुमच्याकडनं एखादं चांगलं काम
व्यवस्थित पूर्ण करून घेण्यासाठी बुध महाराजांची कृपा होणार आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल, यूट्यूबर असाल किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा मोठ्या स्वरूपात गुंतवणूक करणारे कार्य करत असाल तर नक्की तुमच्यासाठी बुध महाराजांची स्थिती अतिशय शुभ म्हणता येईल 7 जानेवारी 2024 पासून. चतुर्थ स्थानावरती येणारी मंगळ देवांची अष्टमदृष्टी, यामुळे काय होईल की वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्याभरामध्ये नक्कीच मिळू शकेल, परंतु मंगळदेव व्यत्यय अडचणी निर्माण करून देतील किंवा काही अंशी मानसिक ताणतणाव सुद्धा निर्माण करून देतील. अर्थात तुम्ही खूप वास्तू पाहत असाल किंवा वाहन खरेदी करताना कन्फ्युजन होऊ शकतं, कुठली वास्तू घेऊ किंवा कुठलं वाहन घेऊ ह्या विचारामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवू शकाल आणि त्यामुळे थोडासा मानसिक तणाव होऊ शकतो. वाहन वस्तू आपण दररोज खरेदी करत नाही, परंतु ती जीवनावश्यक वस्तू किंवा रोज उपयोगाला लागणारी वस्तू आहे असंही म्हणता येईल. म्हणजेच ही वस्तू आपण शुभ कालावधीमध्येच घेतली पाहिजे. तर तुम्हाला या महिन्यामध्ये साधारणतः 8 तारखेनंतर वाहन वास्तू खरेदी करण्याचे योग शुभ आहेत. त्या दरम्यान तुम्ही वाहन वास्तू खरेदी करण्याकरता किंवा पाहण्याकरता जाऊ शकता. तोपर्यंत तुम्हाला ग्रहस्थिती मध्यम आहे, म्हणजेच पहिला आठवडा तुम्हाला मध्यम स्थिती दर्शवतो. याचबरोबर मातृसौख्याच्या दृष्टीने विचार केला असता आईबद्दल तुम्हाला जास्त आस्था निर्माण होणं, प्रेम निर्माण होणं, परंतु एखाद्या विषयावरती वाद संघर्ष सुद्धा घडून आणण्याचे शुभ अशुभ परिणाम मंगळदेव प्राप्त करून देतील. याबरोबरच चतुर्थ स्थानावरून आपण सर्व सुखे पाहतो. अर्थात तुम्हाला एखादी सुप्त इच्छा आहे, एखादं शास्त्र जाणून घ्यायचं आहे किंवा एखादा कोर्स करायचा आहे किंवा एखादं काम करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्नशील आहात, पण त्या कार्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही आहे, तर नक्कीच तुम्हाला आता या महिन्यामधील 10 तारखेनंतर शुभग्रहमान प्राप्त होत आहे. तुमची इच्छा आहे ते कार्य निर्विघ्नपणे तुमच्याकडनं करून घेण्यासाठी नक्कीच ग्रहस्थिती मदत करू शकेल. पंचम स्थानाकडे वळूयात. 5व्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहत असतो. पंचम स्थानाचे अधिपती रविदेव हे भाग्यस्थानात गेलेले आहेत. भाग्यस्थानातील रविदेव अतिशय शुभ स्थितीमध्ये आहेत, कारण ते मित्राच्या घरामध्ये मित्राच्या राशीत आहेत. त्यामुळे नक्कीच तेथील शुभ परिणामकारक फळ तुम्हाला प्राप्त करून देतील. चांगलं कार्य करून घेण्यासाठी रविदेवांची विशेष कृपा याच महिन्यात आहे असं म्हणायला हरकत नाही. याबरोबरच संततीच्या दृष्टीने विचार केला असता संतती इच्छुक दाम्पत्यांसाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो. याबरोबरच संततीसोबत काही अंशी वाद संघर्ष किरकोळ प्रमाणामध्ये राहू शकतात किंवा तुमच्या संततीबद्दल तुम्हाला जास्त काळजी चिंता वाटू शकते. त्यांच्या करिअर संदर्भात किंवा ते विवाह योग्य असतील तर त्यांच्या विवाहाच्या विषयावरती तुम्ही जास्त चिंतित काळजीत राहू शकाल पहिल्या आठवड्यापर्यंत. तेथून पुढे तुम्हाला शुभ संकेत आहेत, शुभ फळे प्राप्त होऊ शकतील. याबरोबरच प्रेम प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी सोबत तुम्हाला बाहेर फिरण्याचे, पर्यटन करण्याचे शुभ संकेत आहेत. हा महिना पहिल्या 15 थोडासा तुम्हाला एखाद्या विषयावरती जास्त आर्ग्युमेंट करू नका. त्यांचं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या, पण तुमचाच एखादा निर्णय त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं होण्याची सुद्धा शक्यता आहे मंगळदेवांच्या कृपेने. त्यामुळे नक्कीच काळजी घ्यायची आहे. विषय वाढणार नाही, तात्पुरता तिथेच थांबला जाईल, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, म्हणजे नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकाल. याबरोबर षष्ठस्थानाची स्थिती पाहिली असता षष्ठस्थानाचे अधिपती बुधदेव हे शुक्राने युक्त आहेत. अष्टम स्थानात गेलेले बुधदेव थोड्याफार प्रमाणात त्वचा विकार किंवा कंबरदुखीचा त्रास निर्माण करून देऊ शकतील, पण मोठ्या स्वरूपातील आजारपण या महिन्यात येणार नाहीत. ॲलर्जीच्या तक्रारी थोड्याशा राहू शकतील. वातावरण बदलल्यामुळे नक्कीच तुम्हाला थोडासा सर्दी, पडसे, कफ, वाताचा त्रास होऊ शकतो, तर त्यासाठी विशेष काळजी घ्या. व्यायाम आणि मेडिटेशन करणं तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. याबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. 7व्या घरावरून आपण जोडदाराचं सौख्य पाहतो, तर या स्थानाचे अधिपती शुक्र महाराज हे अष्टम स्थानात गेल्यामुळे या महिन्याच्या 18 तारखेपर्यंत तुमच्या जोडदारासोबत तुम्हाला एखाद्या खूप महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करायची आहे किंवा त्यांचं मत घ्यायचं आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे, तर नक्कीच 18 तारखेनंतर प्रयत्न करा. कारण तुम्ही सांगणार आहात किंवा तुमचं जे मत मांडणार आहात यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी त्रुटी राहू शकतात किंवा तुम्ही सांगितलेलं मत त्यांना पटेलच असं नाही. त्यामुळे नक्कीच तुमचे काही महत्त्वपूर्ण निर्णय दोघांनी मिळून घ्यायचे असतील तर नक्कीच 18 तारखेनंतर घ्या.
तुम्हाला वैवाहिक सौख्य हे उत्तमच आहे, कारण गुरुदेवांची विशेष कृपा आहे. गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही येत आहे 7व्या घरावरती, अर्थात तुमच्या कुटुंब स्थानावरती, जोडदाराच्या सौख्याच्या स्थानावरती. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जोडदाराची साथ सोबत लाभेल, परंतु एखाद्या निर्णयामध्ये त्यांच्या विरोधात जाऊन तो निर्णय घेतलाय की काय असंही तुम्हाला अल्प प्रमाणात वाटू शकतं. त्यामुळे तेवढ्या एका बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. अष्टम स्थानाकडे वळूयात. अष्टम स्थानामध्ये वृश्चिक रास आणि मंगळदेव हे भाग्यस्थानात गेलेले आहेत. एखादं खूप दिवसापासून अडून राहिलेलं काम, मग ते शेती संदर्भातलं असू देत, खरेदी विक्री संदर्भातलं असू देत, किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण धार्मिक तीर्थ क्षेत्रासंदर्भातलं असू देत, की ते तुम्हाला तुमच्या हातून पूर्ण करायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला देणगी द्यायची आहे किंवा त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचे, अशीही काही सुप्त इच्छा आहे, तर ती इच्छा सुद्धा पूर्ण करून देण्यासाठी शुक्रदेवांची विशेष कृपा आणि मंगळदेवांची विशेष कृपा या महिन्यात दर्शवते. त्यामुळे नक्कीच अशी जर तुमची काही कार्य असतील तर ती तुम्ही हाती घेऊ शकता आणि त्या कामामध्ये सफल सुद्धा होऊ शकता. भाग्यस्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 9वं घर अतिशय शुभ मानलं जातं. या स्थानावरून आपण आपलं भाग्य, करिअर याविषयी विचार करत असतो. नवीन नोकरीच्या संधीमध्ये तुम्ही होता तर नक्कीच या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीसाठी अतिशय शुभ ग्रहमान आहे. नवीन वर्षामध्ये नवीन नोकरी प्राप्त करून घेऊ शकता. प्रमोशनचे चान्सेस आहेत किंवा बढतीचे आणि बदलीचे चान्सेस या महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय शुभ प्रमाणात आहेत. फक्त थोडंसं वाणीवरती नियंत्रण ठेवा. सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण शुक्रदेव धनस्थानाचे मालक हे अष्टम स्थानात गेल्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करता, जिथे तुम्ही नोकरी करता, व्यवसाय करता, या ठिकाणच्या व्यक्तींसोबत जास्तीत जास्त कम्युनिकेशन करताना विषय कुठल्याही प्रकारचा वाढणार नाही, वादाकडे जाणार नाही आणि तुमच्याकडनं अपशब्द जाणार नाही. याची काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असा महत्त्वपूर्ण महिना या मेष राशीच्या जातकांसाठी अर्थात तुमच्यासाठी आहे. व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता छोट्याखानी व्यवसाय करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ महिना आहे. याचबरोबर कपडे, वस्तू, दागिने आणि याचबरोबर रोज वापरायच्या वस्तूंच्या विक्रीचे तुमचे शॉप असेल तर तुमच्यासाठी विशेष हा महिना म्हणता येईल. तुम्हाला अतिशय लाभदायक उत्पन्न प्राप्त करून देणारा आणि त्यातनं एखादा छोटा नवीन व्यवसाय सुद्धा सेट करणारा असा महिना म्हणता येईल. याबरोबरच गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही या महिन्याच्या 18 तारखेनंतर महत्त्वपूर्ण ठिकाणी गुंतवणूक करू शकता. पॉलिसी काढणं किंवा तुम्ही पॉलिसी एजंट असाल तर तुमच्याकडनं जास्तीत जास्त पॉलिसीसुद्धा काढून घेतल्या जातील. म्हणजे असेही शुभ ग्रहमान तुम्हाला 18 जानेवारीनंतर प्राप्त होत आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्याकडनं या महिन्यामध्ये स्वतःसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जोडीदारासाठी किंवा प्रियकर प्रेयसीसाठी फार महत्त्वपूर्ण कार्य किंवा एखादी चांगली वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो आणि किरकोळ प्रमाणामध्ये तुम्हाला आरोग्यासाठी पण पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट उपासना आता मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्या उपासना तुम्हाला केल्यास नक्कीच उत्तम आरोग्य प्राप्त होईल. आणि या महिन्यामध्ये रवी देवांचं मकर राशीत जे संक्रमण होणार आहे 14 जानेवारीला, ते संक्रमण तुम्हाला नक्कीच लाभदायक, आरोग्यदायक आणि यशदायक ठरणार आहे. मग ती उपासना कोणती जाणून घेऊयात. या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्ही सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. स्नान करून सूर्याला अर्घ्य दिला तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होईल, उत्तम आरोग्य प्राप्त होईल. संपूर्ण महिनाभरात तुम्ही गणपती उपासना करायची आहे. जास्तीत जास्त गणपतीचे दर्शन करणं, गणपतीला एखादी तुमची जी इच्छा आहे मनामध्ये ती इच्छा सांगून संकल्पित गणपती स्तोत्र वाचन करणं तुम्हाला लाभदायक ठरू शकतं, यशदायक ठरू शकतं. तर आज आपण मेष राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी 2024 हा महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लगेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येता येईल. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.